विमानतळामध्ये असं काम करायला भेटन कधी वाटलं नव्हतं। रामकृष्ण आहे मित्रांनो, जेवण झालं, मित्राचा फोन आला म्हणे एअरपोर्ट मध्ये थोडंसं काम आहे, येता का? तुमचा सागर काय मोकळाच असतो, मग लगेच गाडी उचलली, लगेच मग मित्राला घेऊन निघालो ना विमानतळाकडे मस्त पैकी। मला आता काय काय नेमके पाहू आणि तेवढे 4 पैसे पण कमवू। मग आधी विमानतळामध्ये शिरलो, मला डायरेक्ट विमानतळामध्ये काय आहे काय नको म्हणलं, आतमध्ये जाताना थोडं VIP मनी मध्ये शिरावं लागत, नाही तर आपल्याला म्हणते रोजगार आहे वा माग एक तर मध्ये ना जाऊन देते नाही भाऊ। मित्राला म्हणलं नेमकं काय काय मिळतो म्हणे, काय नाही या समोरच्या 2 गाड्या आणि तेवढ्या माल खाली करायचा आहे। मला बाबो आता एवढ्या गाड्या कधी आपल्याच्यानं खाली व्हावं? तो म्हणे अजून टाइम आहे, त्यांचं वजन करून आणायचं। तेवढ्याच मित्र भेटला तिथं काम करीत होतं, म्हणलं काय चालू आहे? तो म्हणे काय नाही, इथं राखण करून राहिलो म्हणे। आम्ही 1 वाजता चालू होतो, पण आता या गाड्या पूर्ण वजन करायला जाणार, त्याच्यामुळे आम्हाला 1 तास तर तिथंच बसावं लागणार आहे। आता या गाड्या आहे ना चालल्या केलवडला वजन करायला, म्हणलं मग आता आहे ना आपण तवर आराम करू, काय करणार आहे आता, दुसरा पर्यायच नाही आपल्याला। आलो आपण लवकर, म्हणलं चला। मित्राचं चालू होतं तिकडे पाणी टँकरचा खाली करायचं, म्हणलं करून घे पटक्यानं, हे इकडे बसायला मग काय आम्हाला आता तेच लागत आहे। गाड्या आले हो, पाटापाटा खाली करायला गेलो लागलो, मला आता ना पटक्यान उरकलं पाहिजे, संध्याकाळी आपल्याला घरी जायचंय लवकरात लवकर। मग या पट्ट्या बिट्ट्या पत्रे बित्रे सगळे खाली घेतले ना भाऊ, हे सिमेंटचे होते काही एवढे जड सिमेंट, काय सांगायचंय, उचलता उचलत नव्हतं, त्याच्यात मा बोटचे वंदल भाऊ काय सांगायचंय। मग कसं तरी पाटापाटा खाली घेतले, 1 गाडी राहिली होती, पण म्हणलं आता ती ना उद्या का पाहू, एक तर नाही हे काम लय बेकार काम आहे म्हणलं। मित्र म्हणलं आपल्या एका गाडीचे पैसे घे, चला भाऊ इथून कल्टी मारा, म्हणलं उद्या यायचं की नाही ते उद्या पाहू, पण आजचे पैसे घ्या निघून जाऊ भाऊ, एवढं हार्ड काम आपल्याच्यानं कधी व्हावं। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक